आज मटकीची अशी सुकी भाजी करूया। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कुकरमध्ये अवघ्या एका शिट्टीत झटकीपट आपण ही भाजी करणार आहोत। सकाळच्या घाईच्या वेळेत डब्यासाठी देखील आपण ही भाजी अगदी पटकन करू शकतो। त्यासाठी इथे बघा मटकीला छान असे मोड काढून घेतलेत। मोड आलेल्या कडधान्यांची उसळ चवीला तर सुरेख लागतेच, पण मोड काढल्यामुळे ना छान पौष्टिकही होते। आज ही भाजी आपण कुकरमध्ये करतोय। कुकरमध्ये अगदी पळीवर तेल घातलंय। तेलावर आपल्याला हिंग घालायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा हा असा जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे भाजी छान मिळून येते। लगेच बारीक चिरलेला टोमॅटो घालते। कांदा टोमॅटो तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे। मीठ घालते, म्हणजे कांदा टोमॅटो पटकन मऊ होतो। कढीपत्ता घालूयात आणि सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो छान मऊ झाला की मसाले घालूयात। मी इथे मालवणी मसाला घालते। रंगाचं तिखट घालायचं आणि हळद घालायची आणि अगदी चमचाभर गरम मसाला घालते। स्टीलचा कुकर आहे, मसाले खाली लागू नयेत म्हणून पाण्याचा हबका मारायचा। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। कोथिंबीर ना ही अशी शिजताना घातली ना की तिचा फ्लेवर सगळ्या भाजीला खूप छान येतो। आता स्वच्छ धुवून वेळून घेतलेली ही मटकी घालायची। छान असे मोड या मटकीला आलेले आहेत आणि आता ही मटकीसुद्धा कांदा टोमॅटोच्या मसाल्यासोबत छान अशी परतून घ्यायची। सकाळच्या घाईच्या वेळेत ही उसळ ना आपल्याला कुकरमध्ये अगदी पटकन करता येते। बघा इथे मटकी सगळ्या मसाल्यांसोबत छान अशी परतून घेतली। आता मात्र पाणी घालायची घाई करायची नाही आहे। झाकण घालायचं आहे। झाकणावर पाणी घालून छान अशी दणदणीत वाफ काढून घ्यायची। पुन्हा एकदा सगळी मटकी तळापासून छान अशी हलवून घ्यायची। काय होतं ना, आधीच आपण पाणी घातलं ना तर ती मटकी चवीला तितकीशी छान नाही लागत। त्यामुळे झाकण घालून मस्त अशी दणदणीत वाफ काढून घ्यायची आणि हे झाकणावरचं पाणी आता यामध्ये घालायचं। पाण्याचा अंदाज तुम्हाला ज्याप्रमाणे मटकी हवी आहे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे असं सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि आता कोथिंबीर घालते आणि या अशा टोमॅटोच्या थोड्याशा मोठ्या फोडी घालते। पुन्हा सगळं तळापासून छान हलवून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकरची फक्त एक शिट्टी काढून घ्यायची। एक शिट्टी मटकीला अगदी पुरेशी होते, त्यामुळे खूप असं शिजवायची नाही आहे। कुकरची वाफ मुरली आहे, झाकण काढूयात। सगळी भाजी तळापासून छान एकदा हलवून घ्यायची। मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली ना की इथे आपली ही मटकीची उसळ तयार आहे। डब्यासाठी म्हणा किंवा जेवणासाठी अगदी पटकन होते ही मटकीची उसळ। तेव्हा करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा। धन्यवाद। आणि हो, रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा।